नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 29 पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातून एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. मिसिंग लिंक म्हणून पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरच्या एका भागाचं काम 13.3 किलोमीटर इतक्या लांबीचा तो मार्ग आहे आणि वळणावळणाचा जो रस्ता होता आणि तो रस्ता टाळून ह्या मिसिंग लिंकवरून आता अर्ध्या तासाच्या जवळपास हे अंतर कमी होणार आहे. 1 तारखेला म्हणजे 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. मी तुम्हाला यासाठी आवर्जून ह्याचा उल्लेख करून सांगतो आहे. त्याच्या बातम्या तर परत डिटेलमधलं सगळं समोर येईल आणि वाहनांना म्हणजे जड वाहनांना सध्यापुरती बंदी आहे. लोकार्पण झाल्या काही वेळातच हा मार्ग सगळ्यांसाठी खुला होईल. एक मुद्दा जो आम्ही वारंवार समृद्धी महामार्ग, त्याच्यानंतर शक्तीपीठ, त्याच्यानंतर नवी मुंबईचं नवीन विमानतळ आणि मुंबई आणि अहमदाबाद ही बुलेट ट्रेन ह्या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत किंवा मुंबईमधले प्रकल्प होते. आणि मी तुम्हाला जुनी आठवण करून देतो. जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, ह्या निवडणुकीमध्ये मुंबईमधली जी गुंतवणूक आहे ते सगळे प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात रखडले आणि त्याच्यामुळे लोकांची त्यांच्यावरती नाराजी, हा मुद्दा आम्ही वारंवार समोर सांगत होतो. दुसरी गोष्ट अशी होती की जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहेत, गुंतवणूकदार आहेत, या सगळ्यांना मुंबईमध्ये, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची आहे, कारण की त्याचा परतावा चांगला मिळतो आहे आणि एक स्थिर असं ज्याला बाजारपेठ म्हणतो अशी गेल्या काही वर्षामध्ये भारतातली विकसित झालेली आहे. हे सगळा अनुभव घेतल्याच्या नंतर जे कुठले असे गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प असतील, वाहतुकीचे प्रकल्प असतील, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अगदी पार आपल्या महाराष्ट्रापुरती ही गोष्ट नाही, भारतापुरती नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक सकारात्मक असं वातावरण आहे. अशा वेळी नेमकं ह्याला विरोध करणारी एक लॉबी आहे. अतिशय विचित्र पद्धतीने अगदी आत्तापर्यंत समृद्धी महामार्गावरच्या अपघातांचं वर्णन भडक पद्धतीनं केलं जायचं. म्हणजे प्रत्यक्ष तो ड्रायव्हर जो आहे तो दारू पिऊन एखादं काहीतरी कृत्य करेल आणि त्याच्यातून अपघात झाला तरी त्याचा दोष मात्र कुठं समृद्धी महामार्गाला द्यायचा. पावसाळ्यामध्ये मेहकरजवळ ते जो अप्रोच रोड होता त्या रोडवरती पाणी आलं आणि फोटो असे छापले होते अगदी मान्यता प्राप्त वर्तमानपत्रांनी की समृद्धी कसा पाण्याखाली गेला. समृद्धीच्या वरती एक थेंबही पाणी आलेलं नव्हतं म्हणजे पुराचं, कारण तो एलिव्हेटेड आहे. तुमच्यापैकी ज्यांचा कोणाचा किमान अभियांत्रिकीचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे की हे एलिव्हेटेड हायवे जे आहेत ते उंचावर बांधलेले असतात. कुठल्याच गावाला सरळ त्याच्यामध्ये प्रवेश नसतो. एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत पूर्णपणे उन्नत मार्ग असा तो मराठीतला शब्द आहे, एलिव्हेटेड हायवे, की ते उंचावरतीच असतात. त्याच्यामुळे स्वाभाविकच पाण्याखाली जाण्याचा मुद्दाच नाही. पण तशा घाणेरड्या बातम्या जाणीवपूर्वक लावल्या होत्या. मुंबईच्या मेट्रोच्या कामामध्ये सुद्धा एका ठिकाणची संरक्षक भिंत कोसळली किंवा पुरी झाली नव्हती आणि पाणी शिरल्याच्या नंतर 200 कोटी पाण्यात अशी घाणेरडी मथळे वर्तमानपत्रात छापले होते. त्यांची मी नावही घेत नाही. आता शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कसा आहे ह्याच्या बातम्या भडक दाखवल्या गेल्या. त्याच्यानंतर सरकारने अलाइनमेंट बदललं आणि आता तोच शक्तीपीठ महामार्ग थोडीशी जागा बदलून दुसरीकडे जाणारे म्हणल्याच्या नंतर पश्चिम घाटातलं, कोकणातलं पर्यावरण कसं संकटात सापडलेलं आहे आणि वेस्टर्न घाट म्हणजे ह्याच्यामध्ये वेस्टर्न व्हॅली हे सगळ्या पूर्ण जगभरामध्ये इथे जैवविविधता कशी आहे ती सगळी कशी धोक्यात येणं, अशा आता बातम्या सुरू केल्या. कायमस्वरूपी नेहमी विकासाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या प्रत्येकाला विरोध करणे यांचं कर्तव्य. मुंबईच्या आरे कारशेडचा प्रश्न असो, तिथले मेट्रोचे तर प्रकल्प आहे, बुलेट ट्रेन, तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा आणि ह्या प्रत्येकावरती सर्वसामान्य लोकांनी ती अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया मतदानातून दिलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नंतर बदल होऊ शकतो आणि ह्यांनी इथं जे वातावरण केलं होतं की संविधान बदलायला निघालेले आहेत, कारण कुठले असोत, पण सत्ताधाऱ्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात पराभव झाला. एकदम अर्ध्यापेक्षा कमी जागा झाल्या. हे जे बळ महाविकास आघाडीला मिळालेलं होतं, पण त्यांच्या डोक्यात इतकी ती हवा गेली की त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याच्या वेळेस ते इतके गाफील राहिले आणि इतके आपसामध्ये भांडत राहिले की मुख्यमंत्री कोणी व्हावा. पण हे सगळं करत असताना आपण विकासाच्या सगळ्या प्रकल्पांना उशीर केलेला आहे, नकार दिलेला आहे, ते रखडवलेले आहेत, बंद पाडलेले आहेत. नाणारचा प्रकल्प घ्या किंवा वाढवण बंदराचाही सध्या आता विषय घ्या. तुम्ही प्रत्येक ह्याला कारण नसताना जो विरोध जशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या काळात केला गेला
या मिसिंग लिंकवरती सुद्धा इतक्या प्रतिकूल, इतक्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, विरोधातल्या अशा बातम्या जाणीवपूर्वक लावल्या. म्हणजे हे कसं चूक आहे, ह्याची कशी काही गरज नाही, एक तर रस्ता आहेच आहे, दुसरा जुना महामार्ग आहेच आहे, तसं असताना ह्याच्यावरती पैसा का घातला जातो आहे. प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये त्याचं तर आम्ही उदाहरण वेगळा व्हिडिओज केला होता की समृद्धी महामार्गावरची वाहतूक कशी 1.5 पटीनं वाढली, 500 कोटीचा रेव्हेन्यू कसा वाढला आधीच्या पेक्षा. हे केवळ आणि केवळ तो महामार्ग पूर्ण झाला आणि एकदा ॲश्युअर्ड तुम्हाला झालं की इतक्या काळात तुम्ही याच्यावरती पोहोचू शकता इथून तिथपर्यंत, जसं रेल्वेचं असायचं. लोकल रेल्वे मुंबईला लोकप्रिय व्हायचं कारण हेच की एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणापर्यंत विना अडथळा ती कशी पोहोचू शकते, तुम्हाला एका विशिष्ट वेळामध्ये ती त्या ठिकाणी पोहोचवते ह्याची जी खात्री होती ना, ही फक्त रेल्वेच्या बाबतीमध्ये असायची. तेव्हा तरी त्या काळात, काँग्रेसच्या काळात रेल्वे लेट व्हायच्या, ती गोष्ट वेगळी. आता तर खूप सुधारणा त्या कामात झालेली. आम्ही जो वेगळा व्हिडिओ रेग्युलर पॉडकास्ट जे करतो टाउन प्लॅनिंगवरती, नगर रचना, गर्दीचा आजार, शहर बेजार, त्याच्यामध्ये रेल्वेच्या संदर्भामध्ये फार चांगलं विवेचन शौनक कुलकर्णींनी केले, तुम्ही जरूर बघा ह्या चॅनलवरती, अॅनलायझर लोकनीतीवरतीच. पण जशी ही रेल्वेची खात्री होती तशाच पद्धतीची खात्री आता महामार्गांच्या बाबतीमध्ये, समृद्धी महामार्ग असो किंवा शक्तीपीठ व्हायला लागला किंवा आता मुंबई पुणे एक्सप्रेसमधला हा मिसिंग लिंकचा भाग असो, या सगळ्यातून आता अशी खात्री की तुम्ही एकदा निघाल्याच्या नंतर कुठलाही अडथळा न येता तुम्ही दुसऱ्या ठिकाणापर्यंत एका विशिष्ट ह्याच्यामध्ये पोहोचू शकता. त्याची स्पीड लिमिट किती असावी त्याचे बोर्ड लावलेले, त्याचे कडक पालन केलं जातं आणि जास्त जर तुम्ही ओव्हर केलं तर त्याच्यावरती दंड लागतो आणि ते ऑनलाईन आहे सगळं. ह्याचा सगळा प्रत्यक्ष अनुभव आता ही नवीन पिढी जी गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करते ते घेते आहेत. समृद्धी तर समोरच आहे, एक्सप्रेस हायवे तर कितीतरी वर्षापासून वापरात आहे आणि त्याच्यातला आता हा मिसिंग लिंकचा भाग. हे सगळं, किंवा तुम्ही अजूनही बघा, केवळ इतकंच नाही, विविध ठिकाणी जी रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहेत, डिवायडर आहेत, त्याच्यानंतर जिथं वस्ती आहे त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभं करून वाहनं किंवा जनावरं रस्त्यावरती एकदम अचानक येऊ नयेत म्हणून अशी व्यवस्था केली गेलेली आहे. धुळे सोलापूर हायवे जो जुना आहे, मी त्याच्यावर बऱ्याचदा गेलो म्हणून तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आता हा काही एकदम एलिव्हेटेड हायवे नाहीये समृद्धी सारखा किंवा आता होऊ घातलेल्या शक्तीपीठ सारखा किंवा पुणे मुंबई एक्सप्रेसवे सारखा, पण याही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं बॅरिकेड्स वगैरे लावून गावांमध्ये एकतर ओव्हरब्रिज झालेले आहेत आणि काही ठिकाणी जिथं ओव्हरब्रिज नाही त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून जनावरं अचानक म्हणजे त्या वस्तीतून रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळे येऊ नये अशी व्यवस्था केली, सर्व्हिस रोड केलेले. हे सगळं आम्ही बघतो आहोत, याचा अनुभव घेतो आहोत. त्याच्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतात, जर माझा वेळ वाचणार असेल, माझं पेट्रोल वाचणार असेल, चांगल्या रस्त्यामुळे माझ्या गाडीचं हानी कमी होणार असेल, तर ह्या सगळ्याचा फायदा मला आहे म्हणून मी त्याच्या बदल्यामध्ये मी काही त्याला, तरीही आता ह्या मिसिंग लिंकसाठी कुठलाही जास्तीचा टोल गव्हर्नमेंटने आकारलेला नाही. वारंवार जे ह्या नावानं बोंबाब करतात, आरडाओरड करतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं. ह्याला विन विन पोझिशन म्हणतात की जर तुम्हाला एखादी चांगली गोष्ट घडत असेल, त्या चांगल्या गोष्टीचा वापर केल्यामुळे तुमचे जर 4 पैसे वाचणार असतील तर तुम्ही त्याला कशाला विरोध करा. जुनी जी संकल्पना होती डाव्यांनी रुजवलेली की शोषण केल्याच्या शिवाय विकास होत नाही, कारखान्यामध्ये कामगारांचं शोषण होतं मगच भांडवलाची निर्मिती होते, हा जो भंकसपणा इतक्या वर्षानुवर्ष आमच्या डोक्यावरती लादलेला होता. पण ह्या बदमाशांनी हे नाही सांगितलं कारखाना उभा राहिल्याच्या नंतर कामगारांचं शोषण होतं, हे एक वेळ आपण मान्य करू वादाचा विषय म्हणून, पण कारखाना उभा कोणाच्या शोषणातून झाला त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चकार शब्द कधी डाव्या चळवळीनं काढला नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्येच फक्त एका दाण्याचे 1000 दाणे म्हणजे संपत्तीचं निर्माण होतं, संपत्ती निर्माणाचा चमत्कार घडतो, त्याच्या बाबतीत ते कधी बोलले नाहीत. आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी फक्त प्रक्रिया घडते. कारखान्यामध्ये कधीच 1 किलो लोखंडाचं 10 किलो लोखंड होत नाही, त्याच्यावरती फक्त प्रक्रिया होते. त्याचं तुम्हाला सगळं कौतुक, त्याच्या कामगारांच्या शोषणाचं सगळं तुम्हाला कौतुक, भांडवलशाहाला शिव्या घालायच्या, पण भांडवलशाहीच्याच जोरावरती सगळं चालू आहे. आणि तिकडं तो कारखाना उभं करताना ज्या शेतमालाचं शोषण झालं, ज्या शेतकऱ्याचं शोषण झालं, त्याच्या बाबतीत मात्र बोलायचं नाही. आज जेव्हा हे रस्ते, रेल्वे, मोठे प्रकल्प, विमान वाहतूक ह्या सगळ्या गोष्टीला गती मिळते, त्याचा फार मोठा फायदा शेतमालाच्या निर्यातीला आणि वाहतुकीला मिळते, कारण की तो नाशवंत आहे त्याच्यातला बराचसा भाग. जितक्या लवकरात लवकर अंतरानं तुम्ही दूध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणार आहात, फळं तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणार आहात,
भाज्या पोहोचवायच्या आहेत, या सगळ्यासाठी ते शीत पेटे असलेले सगळी ती वाहनं असतात त्याच्यामध्ये. पण त्याचा वापर करून घेऊन का होईना, पण लवकरात लवकर जर तुम्ही अंतर पार करू शकलात तर त्याचा उपयोग आहे. ताजं चांगल्या अवस्थेमधले फळं, फुलं, भाजीपाला, दूध वगैरे सगळं तिथपर्यंत पोहोचू शकेल दुसऱ्या ठिकाणी. याच्यासाठी वाहतूक व्यवस्था चांगली पाहिजे. आज मिसिंग लिंकला नावं ठेवणाऱ्यांनी ह्याचं मला उत्तर द्यावं की जी बाजारपेठ मुंबईसारख्या ठिकाणी विकसित झालेली आहे, त्या बाजारपेठेमध्ये मला आणि महाराष्ट्राच्या पूर्णपणे एका बाजूला येते. सगळ्या महाराष्ट्रातून तिथपर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी माल वाहतूक म्हणजे माल पोहोचवायचा असेल तर किती मोठं अंतर कापावं लागतं. ज्या समृद्धीला यांनी शिव्या घातल्या त्या समृद्धीवरून फार मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक झाल्यामुळे तोचा फायदा त्या शेतकऱ्यांना झालेला आहे आणि कमी वेळामध्ये ते सगळं पोहोचल्यामुळे, चांगल्या अवस्थेत पोहोचल्यामुळे तिकडच्या त्या ग्राहकांना त्याचा फायदा झालेला आहे. आज मिसिंग लिंक जर आता हा प्रकल्प 1 तारखेला 1 मेला पूर्ण होतो आहे आणि त्याच्यावरून जेव्हा ही वाहनं सगळी सुरू होतील तेव्हा पुणे आणि त्या परिसरातलं फार मोठ्या प्रमाणातली शेतमालाची वाहतूक ही मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये होऊ शकते. केवळ मुंबईच नाही, मिसिंग लिंकच्या निमित्तानं तुम्हाला शेवटचा एक मुद्दा परत सांगतो. संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांना अर्बन शहरं असं म्हणतो, 29 महानगरपालिकांचा जर विचार केला तर ही संख्या फार मोठी आहे भारताच्या दृष्टीने. या सगळ्या महानगरांना जोडणारा जरी आपण एक सबळ असा एखादा मार्ग उभा करू शकलो किंवा आहे त्या मार्गाचा भाग, उदाहरणार्थ मुंबईपासून नागपूरकडे जाताना मुंबई आहे, अमरावती आहे, अकोला आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, हे सगळे नगरचा भाग आहे, मुंबई आहे, म्हणजे 8-9 जिल्हे तुम्ही जोडलेलेच आहेत. शक्तिपीठानं सुद्धा असेच पण तुम्हाला जिल्हे जोडता येऊ शकतील. त्याच्यानंतर पुन्हा तो जर त्रिकोण पूर्ण करायचा असेल तर कोकणातला हा जो रस्ता आहे मुंबईवरून खाली जाणारा सगळा, मुंबई गोवा, त्या रस्त्याचं काम जे कितीतरी वर्षापासून रखडलेलं आहे, अशी जेव्हा जेव्हा कामं पूर्ण होतील, तातडीनं पूर्ण होतील, तेव्हा संपूर्ण, मी पहिले महाराष्ट्रापुरतं बोलतो, भारत तर अजून मोठा विषय आहे, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतमाल हा या सगळ्या महानगरांमध्ये, मी केवळ फक्त पुणे मुंबई पुरतंच म्हणत नाही म्हणून मी 29 महानगरांचा उल्लेख केला, या सगळ्या महानगरांना जोडणारी वाहतुकीची जर चांगली व्यवस्था कमी वेळामध्ये आणि व्यवस्थित पद्धतीनं उभी राहिली तर त्याचा फार मोठा फायदा शेतमालाचे, विशेषतः नाशिवंत शेतमालाची जी बाजारपेठ आहे त्याच्यासाठी होऊ शकतो. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे जे काही मिस होतं ते आता मिस न होता वाहतुकीचं, व्यापाराचं भाग्य उजाडेल हे दिसतं आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज